राज्यभरातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता आपण वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे। व्हायरल होत असलेला व्हिडिओ मेसेजची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो। आता एक मेसेज व्हायरल होतोय, यात दावा केलाय की पती पत्नी नोकरीला असेल तर टॅक्स मात्र एकालाच भरावा लागणार आहे। होय, असा दावा केल्यानं आम्ही याची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात। साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। पती पत्नी नोकरीला, टॅक्स मात्र एकालाच। नोकरदार पती पत्नीसाठी केंद्राचा निर्णय। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लग्न केलेल्यांसाठी केंद्र सरकार खुशखबर देणार असल्याचा दावा करण्यात आलाय। पती पत्नी दोघेही नोकरदार असल्यास त्यांना टॅक्स मध्ये सूट मिळणार असल्याचा दावा केलाय। त्यातील एकालाच टॅक्स भरावा लागणार असल्याचा दावा केल्यामुळे अनेकांना उत्सुकता लागली आहे। खरंच असा निर्णय सरकार घेणार आहे का? देशात अनेक पती पत्नी नोकरी करतात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। गेल्या अर्थसंकल्पात सरकारनं उत्पन्न कर सवलत मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवून सर्वांना आश्चर्यचकित केलं। आता सरकार या अर्थसंकल्पात संयुक्त कर आकारणीची तरतूद करण्याचा विचार करतंय। हा मेसेज व्हायरल होतोय। असा निर्णय सरकारनं घेतल्यास पती पत्नीला फायदा होणारच आहे। तसंच गृहकर्ज, आरोग्य विमा आणि वैद्यकीय खर्च यातही फायदा होऊ शकतो असा दावा केलाय। त्यामुळे हे शक्य आहे का? असा निर्णय सरकार घेऊ शकतं का? याबाबत अधिक माहिती आम्ही तज्ञांकडून घेतली। आतापर्यंत भारतामध्ये इंडिव्हिज्युअल टॅक्सेशन पद्धत आहे, म्हणजेच नवरा बायको यांचे वैयक्तिक वेगळे रिटर्न भरले जाते। दोघांचे पॅनही वेगळे असतात, तर दोघे जर कमावते असतील तर दोघांचे इंडिव्हिज्युअली वेगवेगळे रिटर्न भरले जातात। पण जॉईंट टॅक्सेशन अंतर्गत नवरा आणि बायको म्हणजेच हस्बंड वाईफ हा एक कुटुंब मानला जाईल आणि त्यांचं जॉईंट रिटर्न भरलं जाईल। अर्थातच ही बातमी अजून फक्त व्हायरल आहे किंवा त्याच्यात काही तथ्य नाही, कारण की यामध्ये कुठलाही सरकारकडून याबद्दलची काही घोषणा केलेली नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। पती पत्नीला एकच टॅक्स अशी घोषणा नाही। सध्या भारतातली कर प्रणाली वैयक्तिक आधारित आहे। पती पत्नी दोघे स्वतंत्र पॅन वापरून IT रिटर्न भरतात। वेगवेगळ्या स्लॅब अंतर्गत पती पत्नी टॅक्स भरतात। अमेरिका आणि जर्मनीमध्ये आधीच कुटुंबावर आधारित कर प्रणाली आहे, जिथं संपूर्ण कुटुंबाला एकच आर्थिक एकक मानलं जातं। भारतात या मॉडेलची सुरुवात केली जाऊ शकते, मात्र सध्या तरी अधिकृतपणे केंद्र सरकारनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही। त्यामुळे नोकरदार पती पत्नीपैकी एकालाच टॅक्स लागणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय।